कसं झालं रे बापू, कसं झालं रे? झालं अचानकच झालं, जे काही झालं ते अचानकच झालं. अरे बापू, माझा मित्र खूप चांगला होता रे. आम्ही लहानपणीचे मित्र होतो. एकाच शाळेत शिकलो, एकाच कॉलेजमध्ये शिकलो. तो म्हणे आपण एकाच कंपनीत ड्युटी करू. मी म्हणलं नाही, तू खूप समोर जाशील, खूप शिक्षित पोरगा आहे तू. हा, तो समोर गेला, त्यानं पैसा कमवला, नाव कमवलं, सारा कमवला. माझ्या प्रत्येक सुख दुःखात त्यानं मला साथ दिला बापू. हो, मला तरी म्हणे काका, बोबडे काकाजीले 20,000 रुपये उधार दिले म्हणे, पैसे घेऊन घेजो म्हणे त्याच्यापासून म्हणे. हा, त्याला दिले होते बापू 20,000 रुपये वापस. त्याला बुलाची बिमारी होती. हा, तो बुलत होता म्हणून त्यानं पैसे वापस दिले होते. मी त्याला तो बुलला असन, सांगायला विसरून गेला असन. आता त्या बाजूच्या बाई संघात लफडा होता, मी सांगितलं कोणाला? नाही, राहू द्या, जे काही झालं ते विसरून जा. एक काम करा, काही देऊ नका तुम्ही मला, पैसे गिसे सगळं विसरून जा, जे काही झालं ते. तेच म्हणून त्याची दिले होते पैसे. मकाची काही बदनामी करू नका. 11 वाजता मयात आहे, माहिती लिहा फक्त तुम्ही 11 वाजता. ठीक आहे, येतो उद्या 11 वाजता. तू कोणाला सांगू नको. नाही, जा बाबा, तुम्ही जा, येतो मग.